नमस्कार, मी दत्ता कानवटे। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एका विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। अजितदादा हे सकाळी मुंबईतून 8:10 बारामतीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार सभांसाठी निघालेले होते। 8:48 बारामती विमानतळावरती त्यांचं विमान लँडिंग होत असताना क्रॅश झालं, मोठा स्फोट झाला आणि त्यात अजितदादांचं निधन झालं। खरं तर सुरुवातीला ही बातमी जेव्हा समोर आली, माझ्या काही मित्रांनी मला फोन केले आणि ही बातमी सांगितली की असंच झालं आहे। त्यावेळेला मी सहज एक वाक्य उच्चारलं होतं की अजितदादांसारखे नेते मरण्यासाठी बनलेले नाहीत। विमानाचा अपघात झाला असेल, अजितदादा हॉस्पिटलमध्ये जातील, दुरुस्त होतील आणि पुन्हा कामाला लागतील। पण दुर्दैवाने माझा हा आत्मविश्वास खोटा ठरला आणि अजितदादांच्या निधनाची बातमी समोर आली। ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि नुकसान करणारी होती। अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाचा नंबर होता VTSSK असा हा नंबर होता आणि ते जे विमान जे होतं ते LJ-45 या प्रकाराचं विमान होतं। 8:48 विमान क्रॅश झालं आणि त्यात अजितदादांचा मृत्यू झाला। खरं तर हे विमान कसं क्रॅश झालं, आणखी काय काय घडामोडी यात घडल्या, या सगळ्या प्रकाराची मेनस्ट्रीम मीडियामधून परतवार चर्चा होईलच। मात्र आता आपण अजितदादांच्या काही वेगळ्या पैलूंची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांचं पूर्ण नाव हे अजित अनंतराव पवार असं होतं। त्यांच्या आईचं नाव आशाताई पवार। अजितदादांचा जन्म 1959 साली झाला होता। मुळात अजितदादांचा जन्म हा त्यांच्या आजोळात झाला होता। त्यांचं आजोळचं गाव कुठलं होतं तर अजितदादांचं आजोळ हे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या त्यावेळचं अहमदनगर राहुरी तालुका आहे। राहुरी तालुक्यामध्ये देवळाली नावाचं गाव आहे। या देवळाली नावाच्या गावामध्ये अजितदादांचा जन्म झाला होता। तिथं जन्म झाला, मात्र त्यानंतर सुद्धा अजितदादा आपल्या आजोळातच राहिले होते। म्हणजे जवळपास 10वी पर्यंतचं शिक्षण अजितदादांचं देवळाली या गावामध्ये झालं होतं। त्यानंतर अजितदादा पुढे शिक्षणासाठी मुंबईला गेले। मुंबईमध्ये त्यांचं BCom झालं आणि BCom झाल्याच्या नंतर ते पुन्हा बारामतीमध्ये आले आणि राजकारणामध्ये सक्रिय झाले। यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजितदादांचे जे वडील होते अनंतराव पवार, हे अजितदादांच्या लहानपणीच अनंतराव पवार यांचं निधन झालं होतं। अनंतराव पवार हे चित्रपटांचे फार मोठे चाहते होते। ते सिनेमॅटोग्राफर होते। सिनेमॅटोग्राफर म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये हा एक महत्त्वाचा रोल असतो। चित्रपट प्रत्यक्षात बनवण्याचं जे काम असतं ते या सिनेमॅटोग्राफरच्या खांद्यावरती असतं। अजितदादांच्या वडिलांनी महत्त्वाचे 2 चित्रपट जे आहे ते तयार केले होते। त्या चित्रपटांचं नाव होतं अमर भूपाळी। हा मराठीतला खूप मोठा गाजलेला चित्रपट होता। या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफरही अजितदादांचे वडील होते। आणि दुसरा चित्रपट होता जो हिंदी चित्रपट होता आणि त्या काळात तो प्रचंड गाजला होता, ज्याचं नाव होतं छनक छनक पायल बाजे। हे सगळे चित्रपट केल्याच्या नंतर अजित पवारांचे वडील पुन्हा बारामतीत आले आणि ते त्यांची आपली शेती पाहायला लागले। यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अजितदादांच्या मुळाशी जाऊन आपल्याला विचार करावे लागेल की अजितदादांचं पवार कुटुंब, पवार घराणं जे होतं ते मूळ बारामतीतलं किंवा काटेवाडीतलं नव्हतं। तर अजित पवारांचं मूळ घराणं जे होतं, पवार घराणं, ते हे सातारा जिल्ह्यातलं होतं। सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका आहे आणि कोरेगाव तालुक्यामध्ये नांदवड नावाचं एक गाव आहे। हे अजित पवारांचं मूळ गाव होतं। मग झालं काय होतं की अजित पवारांच्या पूर्वजांना आपलं गाव सोडावं लागलं होतं। तर छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले हे मराठ्यांचे मोठे छत्रपती होते आणि त्यांना राजेपदावरून इंग्रजांनी पदच्युत केलं होतं। याच्या रागातून सातारा आणि कोल्हापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या विरोधात विद्रोह झाला, दंगली झाले, दंगे झाले। मात्र इंग्रजांनी ताकदीच्या जीवावरती हे सगळे दंगे आणि दंगली त्याचबरोबर विद्रोह मोडून काढला। हा विद्रोह मोडून काढत असताना छत्रपती प्रतापसिंह भोसले यांच्या बाजूने जे काही लोक उभे राहिले होते
त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त व्हावं लागलं. त्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं पवार हे एक घराणं होतं. पवारांचे जे पूर्वज होते ते नीरा नदीच्या काठाकाठाने बारामती, काठेवाडी या परिसरामध्ये आले आणि तिथे वास्तव्यास राहिले. पुढे अजित पवारांचे जे आजोबा होते गोविंदराव पवार, हे सुरुवातीला नीरा कालवे जे होते, नीरा धरण बांधलं गेलं होतं आणि त्या कालव्यांच्या नियोजनामध्ये गोविंदराव पवार हे काम करायचे. त्यानंतर बारामतीमध्ये पहिली सहकारी बँक स्थापन झाली होती आणि या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक गोविंदराव पवार होते. आणि तिथून पुढे गोविंदराव पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते बारामतीतल्या काठेवाडी या गावामध्ये स्थायिक झालं होतं. हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. अजित पवारांच्या वडिलांना 5 भाऊ होते. त्यामध्ये पहिले होते वसंतराव पवार. वसंतराव पवारांची हत्या झालेली आहे. वसंतराव पवार हे वकील झाले होते आणि त्यांनी वकिलीसाठी एक केस लढवायला घेतली होती, जी केस शेतीच्या वादाची होती. शेतीच्या वादातून वसंतराव पवारांनी ती केस जिंकली. मात्र ज्यांच्या बाजूने ते केस लढत होते त्या व्यक्तीला शेतीमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे त्या व्यक्तीने ती संपूर्ण शेती जी आहे ते वसंतराव पवारांना विकली आणि त्या रागातून जे लोक केस हारले होते त्यांनी वसंतराव पवार यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यात त्यांचं निधन झालं. वसंतराव पवार हे अजित पवारांचे सख्खे काका होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती होते आप्पासाहेब पवार, त्यानंतर अनंतराव पवार, नंतर शरद पवार आणि शेवटी प्रतापराव पवार. मध्यंतरी आणखीन 2 भाऊ शरद पवारांचे होते, जे अल्पवयीन असतानाच त्यांचं निधन झालं होतं. हे सगळं पवारांचं कुटुंब होतं आणि हा सगळा मोठा कुटुंब काबिला चालवत होत्या त्या शरद पवारांच्या ज्या आई होत्या शारदाबाई पवार. शारदाबाई पवार ह्या प्रचंड महत्त्वाकांक्षी, धोरणी आणि विद्वान महिला होत्या, ज्यांनी महिला ज्या वेळेला डोक्यावरचा पदर पूर्णपणे डोक्यावरून सारायच्या नाहीत त्या काळात त्या राजकारणात आल्या होत्या आणि पुणे लोकल बोर्ड अर्थात आत्ताची जिल्हा परिषद, त्यामध्ये ते जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून होत्या. इतकंच नाही तर वेगवेगळ्या समित्यांवरती सुद्धा त्यांनी अध्यक्ष म्हणून आपली भूमिका बजावलेली आहे. आणि तिथूनच राजकारणाचा वारसा जो आहे तो संपूर्ण पवार कुटुंबांना मिळाला होता. सुरुवातीला शरद पवारांचं जे कुटुंब होतं ते काँग्रेसी नव्हतं, तर ते शेकाप शेतकरी कामगार पक्षाचं कुटुंब होतं. शेतकरी कामगार पक्षाचा मोठा वारसा त्यांच्या कुटुंबाला लाभलेला होता. मात्र शरद पवार काँग्रेसमध्ये आले आणि शारदाबाई पवार यांनी शरद पवारांना हे करण्यासाठी कुठलाही विरोध केला नाही. त्यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे या सगळ्या काँग्रेसमधूनच राजकारणामध्ये आलेले होते. आता यामध्ये आणखीन एक 2-3 महत्त्वाच्या जर गोष्टी आपण बघितल्या तर 1982 साली अर्थात वयाच्या 23व्या वर्षी अजित पवार हे राजकारणामध्ये सक्रिय झाले होते. त्यांचं राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं पहिलं माध्यम काय होतं तर सहकार क्षेत्र होतं. माळेगाव सहकारी साखर कारखाना होता. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी लढवली आणि वयाच्या 23व्या वर्षी अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती निवडून आले. सहकार क्षेत्रामध्ये अजित पवारांनी भरीव कामगिरी केली आणि त्यानंतर ते मुख्य प्रवाहाच्या राजकारणामध्ये सुद्धा आले. 1991ला त्यांचं नेतृत्व जे होतं ते जिल्ह्याभरासाठी मोठं झालं. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वात मोठी, आज तरी महाराष्ट्रातली सर्वात मोठी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मानली जाते. या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती 1991 साली अजित पवार निवडून आले आणि तिथून पुढे तब्बल 16 वर्ष अजित पवार हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. मात्र 1991 साली अजित पवारांच्या आयुष्यात आणखी एक दुसरी महत्त्वाची घटना घडली की ज्या घटनेमुळे अजित पवार हे संसदीय राजकारणामध्ये समोर आले. 1919 साली अजित पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. मात्र पुन्हा शरद पवारांची केंद्रामध्ये गरज भासायला लागली. त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा द्यायला सांगितला. अजित पवारांनीही तेवढ्याच मोठ्या मनाने आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि अजित पवारांच्या जागेवरती शरद पवार हे खासदार म्हणून निवडून आले. शरद पवार खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर अजित पवारांचं यात कुठलंही नुकसान झालं नाही, कारण अजित पवार 1991 सालीच विधिमंडळामध्ये दाखल झाले. विधिमंडळामध्ये दाखल झाल्याबरोबर अजित पवार हे राज्यमंत्रीसुद्धा बनले आणि तिथून त्यांच्या विधिमंडळ राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. मात्र ते प्रत्यक्षात पहिल्यांदा
विधानसभेवरती निवडून आले ते 1995 साली. बारामती विधानसभेचे आमदार अजित पवार हे 1995 साली झाले. त्यानंतर 1995 पासून 2026 पर्यंत सातत्याने अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि ते तब्बल 7 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी तब्बल 7 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. 1981-82 पासून जर विचार केला तर अजित पवार हे तब्बल 43 वर्ष आजपर्यंत तब्बल 43 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यरत होते आणि त्यातले 35 वर्ष ते विधानसभेचे आमदार म्हणून काम करत होते. खरं तर त्यांची संपूर्ण कारकीर्द सांगायची झाली तर ती सुद्धा आपल्याला सांगता येईल. ते 1995 साली पहिल्यांदा आमदार झाले, 99ला दुसऱ्यांदा, 2000 साली तिसऱ्यांदा, 2009 साली चौथ्यांदा, 2014 साली 5व्यांदा आणि 2019ला 6व्यांदा आणि शेवटी आत्ता 2024 साली ते 7व्यांदा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता आमदार झाल्यानंतर अजितदादा ज्यावेळेला मंत्री झाले त्या मंत्रिपदाची सुद्धा कारकीर्द जी आहे ती महत्त्वाची आणि मोठी आहे. 1991ला जेव्हा ते विधिमंडळात गेले त्यावेळेला ते राज्यमंत्री झाले होते. मात्र 1999 साली अजितदादा हे पहिल्यांदा कॅबिनेटचे राज्यमंत्री झाले. 99, त्यानंतर 2004, त्यानंतर 2009 असं ते सातत्याने कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये अजित पवार राहिले. मात्र 2010 साली अजित पवारांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आला. तो म्हणजे 2010 साली अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. आणि ते नुसतेच एक वेळा उपमुख्यमंत्री झाले नाही तर तिथून पुढे तब्बल 6 वेळा अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. आणि संपूर्ण देशात इतक्या वेळा उपमुख्यमंत्री होण्याचं रेकॉर्ड जे आहे ते फक्त अजितदादांच्या नावावर आहे. यातलं प्रमुख कारण काय तर अजितदादांना तुम्ही मुख्यमंत्री तर करू शकला नाहीत, मात्र अजितदादा त्यावेळेला राज्याच्या राजकारणातली अशी अपरिहार्यता होऊन बसले होते की त्यांना उपमुख्यमंत्री केल्याशिवाय कोणालाही पर्याय नव्हता. अगदी देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण क्षमतेचं स्वतःच्या ताकदीवरती राज्य आणलं, मात्र तरीसुद्धा त्यांना अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री पद द्यावं लागलं. इतकंच नाही तर सर्वात पॉवरफुल असलेलं अर्थमंत्रीपदसुद्धा अजित पवारांकडेच राहिलं. यातून तुम्ही अजित पवारांची महाराष्ट्रातली राजकीय किंमत आणि ओळख समजू शकता. अजित पवार ही अपरिहार्यता होती. आता एक दुसरा मुद्दा आपण यामध्ये या ठिकाणी समोर आणतो आहोत. अजित पवारांची ही सगळी राजकीय कारकीर्द होती, मात्र अजित पवारांचं राजकीय, सामाजिक आणि त्याचबरोबर सहकारातलं मोठं योगदान होतं किंवा त्यांचा दबदबा जो आहे तो प्रचंड मोठा होता. त्यातल्या काही गोष्टींचा आपण आता विचार करूयात. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान आहे. विद्या प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था आहे. ज्यावेळेला तुम्ही पुण्यात शिकायला जाता त्यावेळेला तिथं बारामती आणि त्या परिसरातून आलेले अनेक विद्यार्थी तुम्हाला भेटतात की आम्ही विद्या प्रतिष्ठानमध्ये शिकलो म्हणून. ती एक प्रतिष्ठेची बाब होती. या विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख अजित पवार होते. त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित पवार होते. रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा अजित पवारांचा मोठा रोल राहिलेला आहे. महानंद दूध हे संपूर्ण राज्यभरातली सर्वात मोठी संस्था आहे, त्याचेसुद्धा प्रमुख अजित पवार होते. मी प्रमुख हा शब्द यासाठी वापरतोय कारण या संस्थांमध्ये अजित पवार कुठे अध्यक्ष होते, कुठे संचालक होते, तर कुठे विश्वस्त होते. त्यामुळे मी प्रमुख हा शब्द वापरतोय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यामध्ये सुद्धा अजित पवारांचा मोठा रोल होता. छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हे अजितदादांच्या हातातले साखर कारखाने होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य सहकार बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ हे महत्त्वाचे बाब आहे. त्याचे सुद्धा प्रमुख अजितदादा होते. कबड्डी असोसिएशन, खो खो असोसिएशनचे सुद्धा प्रमुख अजितदादा पवार होते. इतकंच नाही तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सुद्धा प्रमुख अजितदादा राहिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आपण या संपूर्ण विषयामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत. आता अजितदादा इतके राज्याचे मोठे नेते होते म्हणजे त्यांच्यासोबत काही गोष्टींमधले वाद तर निश्चितच असणारच. त्यातला सर्वात महत्त्वाचा वाद म्हणजे अजितदादांचं एक अत्यंत गाजलेलं किंवा
लोकांनी ज्यावरती सर्वाधिक टीका केली होती ते वक्तव्य म्हणजे धरणात पाणीच नाही तर आता काय करता, अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्याची संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून निंदा झाली होती. मात्र हे अजितदादांच्या तोंडून चुकून गेलेलं वक्तव्य होतं, त्यामुळे अजितदादांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज अनेक मुजोर लोक आपल्याला पाहायला मिळतात की आपली चूक झाली असताना सुद्धा कुठलाही पदाचा राजीनामा देत नाहीत, साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त करायला तयार नसतात. मात्र अजितदादांचं जेव्हा हे वक्तव्य चुकलं त्यावेळेला अजितदादांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजितदादा पवार हे रीतसर प्रीतिसंगम यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवरती गेले आणि तिथं त्यांनी आत्मक्लेश उपोषण केलं आणि त्यानंतर पूर्णपणे या वक्तव्याची अजित पवारांनी माफीसुद्धा मागितली होती. इतकी प्रामाणिकपणा आणि इमानदारी अजित पवारांच्या स्वतःच्या आत्मीयतेमध्ये होती. त्यानंतर अजित पवार पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आले आणि त्यांनी पुन्हा चांगलं कामगिरी, दमदार कामगिरीसुद्धा करून घेतली. अजित पवारांवरती दुसरा मोठा आरोप झाला होता तो सिंचन घोटाळ्याचा. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो अजित पवारांवरती लावण्यात आला होता. यात पांढरे नावाचे एक अधिकारी होते, त्यांचा लेटर बॉम्ब नावाचा एक प्रकार त्यावेळेला समोर आला होता. ज्या लेटरमध्ये पांढरे यांनी खूप महत्त्वाचे आरोप जे आहे ते अजित पवारांवरती केले होते. नंतर अनेक वर्ष अजित पवारांवरती हे आरोप चालू राहिले. भारतीय जनता पार्टी आता अर्थात विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवारांवरती या सिंचन घोटाळ्याचे आरोप जे आहे ते सातत्याने करावे लागले होते. इतकंच नाही तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर शहर अर्थात त्यावेळेच्या औरंगाबाद शहरामध्ये गाडीभर पुराव्याचं आंदोलन केलं होतं. गाड्या आणल्या गेल्या होत्या आणि त्यामध्ये मोठमोठे कागदपत्राचे गठ्ठे बांधून टाकले होते आणि हे सगळे पुरावे विभागीय आयुक्तालयात नेऊन दिले होते आणि अजित पवारांच्या घोटाळ्यावरती कडाडून टीका केली होती. मात्र ज्यावेळेला हेच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले त्यावेळेला या घोटाळ्याचा चकार शब्दही काढला गेला नाही. इतकंच नाही तर परवा छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष सुटलेले आहेत. त्यामुळे अजित पवारांचा जो आवाका आहे तो तुम्ही लक्षात घेऊ शकता. अजित पवारांवरती आरोप झाले मात्र ते कुठेही सिद्ध करता आले नाहीत. मात्र अजित पवारांना राजकीय फायद्यासाठी टार्गेट म्हणून वापरण्यात आलं होतं किंवा सत्ता स्थापनेसाठी टार्गेट म्हणून वापरण्यात आलं होतं. मात्र अजित पवारसुद्धा इतकेच निब्बर नेते होते की त्यांच्या विरोधात स्थापन झालेल्या सत्तेमध्ये अजित पवार हे सहभागी झाले होते, उपमुख्यमंत्री झाले होते. ही अजित पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणातली अपरिहार्यता होती, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणखी काही दुसरे जे आहेत ते अजित पवारांचे मिश्किल काही वक्तव्य होते. काही वेळेला ते पत्रकारांच्या बाबतीत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तुमच्या तर डुंगणावरती फटके दिले पाहिजेत असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काही दिवस माध्यमांनी अजित पवारांवरती बॅनसुद्धा केलं होतं. अजित पवारांचं भाषण सुरू झालं की माध्यमांचे कॅमेरे बंद केले जायचे. मात्र नंतर अजित पवारांनी त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आणि अजित पवार हे माध्यमांचे अत्यंत आवडते नेतेसुद्धा झाले होते. दुसरं म्हणजे ज्यावेळेला 2019च्या आसपास सत्ता स्थापनेचे सगळे प्रयत्न सुरू होते त्यावेळेला अजित पवारांनी चाललो बारामतीला असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सुद्धा प्रचंड मोठं वादंग निर्माण झालं होतं. त्यानंतर 2019 निवडणुकीच्या आधी अजित पवारांवरती ज्यावेळेला हे सातत्याने सिंचनाचे घोटाळ्याचे आरोप केले जायचे त्यावेळेला सुद्धा अजित पवार हे अचानक नॉट रिचेबल झाले होते 2 दिवस तब्बल. आणि अजित पवार त्यांनी त्यांच्या त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. निवडणुका अगदी तोंडावरती होत्या. अनेक लोक राजीनामे देत होते त्यावेळेला. त्यात अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते त्यामुळे त्यांचा राजीनामा प्रचंड गाजला. मात्र राजीनामा दिल्याच्यानंतर अजित पवार तात्काळ नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे शरद पवारांना सुद्धा स्वतः समोर येऊन उत्तर द्यावं लागलं होतं की अजित पवारांवरती जे खोटे नाटे आणि चुकीचे आरोप होतात त्यामुळे ते व्यथित झालेले असावेत आणि त्यामुळे ते नॉट रिचेबल झालेले असावेत असं त्यांनी उत्तर दिलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवार हे माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी स्पष्ट केलं की अशा पद्धतीनं चुकीचं राजकारण जे आहे ते महाराष्ट्रात केलं जात आहे. चुकीचा पायंडा जो आहे तो महाराष्ट्रात पाडला जातो आहे. त्यामुळे मी व्यथित झालेलो आहे. त्यामुळे मी त्यांनी जी कृती केली होती नॉट रिचेबल झाली होती त्याचा त्यांनी त्या वेळेला खुलासा केला होता. मात्र हे सगळं होत असताना अजित पवार जे आहे ते अत्यंत मिश्किल आणि वाक्चातुर्य असलेले नेते होते. त्यांच्या मिश्किल गोष्टींच्या अनेक व्हिडिओ जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये व्हायरल आहेत.
ते पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर अजूनही आपल्याला हसू येतं. अजितदादांचं आज निधन झालं आहे, ही दुःखद घटना आहे. मात्र अजितदादा खूप मिश्किल होते. त्यातल्या मिश्किल असण्याच्या 1-2-3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी मांडाव्या लागतील. त्यामध्ये रोहित पवारांनी एकदा रडण्याचं नाटक केलं होतं. रोहित पवारांच्या रडण्याची हुबेहूब मिमिक्री जी आहे ते अजित पवारांनी असे डोळे पुसत वगैरे वगैरे केली होती. त्यासुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्रात सगळीकडं चर्चेला गेला होता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अजितदादा एकदा भाषण करत असताना खालून एका पठ्ठ्याने म्हणलं, दादा आय लव्ह यू. त्यावेळेला दादानी उत्तर दिलं होतं, मला आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा ना तुझ्या बायकोला आय लव्ह यू म्हण रे बाबा. किंवा आणखी इतर कार्यकर्त्यांना ते म्हणले होते की आय लव्ह यू म्हणण्याऐवजी घड्याळाचं बटन दाबा. अशा स्वरूपाची जी आहे ती मिश्किल टिप्पणी अजितदादा करायचे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मनं जी आहे ते अजित पवार जिंकून घ्यायचे सुद्धा. मध्यंतरी ज्यावेळेला बिबट्यांचे हल्ले वाढले त्यावेळेला वनमंत्र्यांनी असा एक मुद्दा समोर आणला की बिबट्यांनी माणसांवर हल्ले करू नये यासाठी जंगलांमध्ये असंख्य शेळ्या ज्या आहेत ते सोडू. त्यावेळेला अजित पवार म्हणाले होते की त्या शेळ्या बिबट्या खाईल तेव्हा खाईल, पण मात्र बिबट्याच्या आधी गावकरीच ते शेळ्या खाऊन टाकतील. असं सुद्धा एक मिश्किल वक्तव्य जे आहे ते अजित पवारांनी केलं होतं. दुसरं, पुण्यामध्ये अजित पवारांचा, पिंपरी चिंचवडला अजित पवारांचा पराभव झाला. तर या पराभवाने खचून न जाता त्या पराभवावरती सुद्धा अजित पवारांनी एक मिश्किल टिप्पणी केली होती. ती सुद्धा महत्त्वाची टिप्पणी आहे. त्यावेळेला ते म्हणले होते की पुणेकरांना अपेक्षित सायकलिंगसाठी जो प्रतिसाद हवा आहे तो प्रतिसाद आम्ही देऊ, मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी जरा मला कमी प्रतिसाद दिला आहे, अशी सुद्धा अजित पवारांनी एक मिश्किल टिप्पणी केली होती. आणि दुसरं एक महत्त्वाचं अजित पवारांचं योगदान आपण समजावं लागेल. गौतमी पाटील ही एक महत्त्वाची लावणी कलाकार आहे. या लावणी कलाकाराच्या विरोधामध्ये अनेक टीका टिप्पणी व्हायला लागल्या होत्या. ते सांगायला लागले होते की गौतमी पाटील हे बैलासमोर नाचली, बैलगाड्यासमोर नाचली, असं झालं तसं झालं, ती अश्लील नाचते वगैरे वगैरे. हा मुद्दा अजित पवारांच्या दरबारात गेला. त्यावेळेला अजित पवारांनी प्रश्न विचारणाऱ्याला उद्देशून म्हटले होते, अरे तुला काय करायचे, ते बैलासमोर नाचेल नाहीतर घोड्यासमोर नाचेल. हे असं म्हणत असताना गौतमी पाटलांची अजित पवारांनी बाजू घेत असतानाच दुसऱ्या बाजूला गौतमी पाटीलने तिच्या नाचगाण्यातली अश्लीलता कमी करावी असा सल्लासुद्धा गौतमी पाटीलला दिला होता. आणि त्यानंतर गौतमी पाटीलने आपल्या ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बदल केले होते आणि गौतमी पाटील आज ठामपणे महाराष्ट्रामध्ये तिचे कार्यक्रम करू शकते. त्यामध्ये अजित पवारांची सक्षम भूमिका आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अजित पवार इतक्या बारकाईनं कला असेल, संस्कृती असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, साहित्य असेल, या सगळ्यांकडे बघणारे नेते होते. त्यांचं कौतुक यासाठी महत्त्वाचं केलं गेलं पाहिजे. अजित पवारांच्या आयुष्यामधल्या काही 1-2-3 खंत आहेत. त्यामध्ये सुनेत्रा पवारांचा बारामतीत झालेला पराभव. मात्र तो पराभव त्यांनी लगेच भरून काढला, कारण त्यांनी सुनेत्रा पवारांना, अजित पवारांच्या मिसेस सुनेत्रा पवार, त्यांना सुनेत्रा वहिनी म्हणून महाराष्ट्रभर ओळखलं जातं, त्यांना त्यांनी तातडीने लगेच राज्यसभेवरती पाठवलं सुद्धा होतं. मात्र अजित पवारांच्या आयुष्यातली दुसरी खंत म्हणजे त्यांचा मुलगा पार्थ पवार. पार्थ पवारला राजकारणामध्ये स्टँड करण्यासाठी अजित पवारांनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. एक सक्षम बाप पाठीशी असतानासुद्धा एका मुलाला आपल्या राजकीय अस्तित्वासाठी सतत धडपडावं लागतं, ह्याचं हे महत्त्वाचं उदाहरण आहे. पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, लढवलीसुद्धा, मात्र त्यात ते पराभूत झाले. ही सुद्धा अजित पवारांची एक मोठी खंत होती की ती त्यांच्या मुलाला राजकारणामध्ये स्टँड उभं करू शकले नाहीत. आता अजित पवारांच्या दुसऱ्या काही व्यक्तिमत्वावरती आपण या ठिकाणी बोलणार आहोत. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार हे कमालीचे निर्व्यसनी होते. ते इतके निर्व्यसनी होते की अजित पवार ज्यावेळेला राजकारणात होते त्यावेळेला अजित पवारांपेक्षा सिनियर असलेले R.R. पाटील हे राजकारणामध्ये गृहमंत्री होते, महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. मात्र R.R. पाटलांना तंबाखू खाण्याची सवय होती आणि तंबाखू खाणं हे शरीरासाठी हानिकारक असतं असं अजित पवारांचं मत होतं. आणि खाजगीमध्ये अनेकदा अजित पवार ह्या आबांना तंबाखू खाऊ नये या संदर्भामध्ये सुचवत सुद्धा होते. काही वेळेला अजित पवारांनी हे मुद्दे जे आहे ते जाहीरपणे सुद्धा बोलले तंबाखूच्या अनुषंगाने, आणि हे मुद्दे जे आहे ते R.R. पाटलांच्या जिव्हारी सुद्धा लागले होते आणि याचा विरोध जो आहे तो R.R. पाटलांनी केला सुद्धा होता. मात्र ज्या वेळेला आबांचं निधन झालं
ते निधन हे तोंडाच्या कर्करोगामुळे झालं. आर आबांच्या पार्थिवाला खुद्द अजित पवारांनी खांदा दिला होता. मात्र त्यावेळेला सुद्धा ते स्पष्टपणे बोलले होते की व्यसनांपासून दूर गेलं पाहिजे. अजित पवार हे सातत्याने व्यसनांपासून दूर राहणारे, भल्या सहकाळी उठणारे आणि कामाला लागणारे होते. अजित पवारांचा कामाचा वेग जो आहे तो प्रचंड होता आणि कदाचित अजित पवारांच्या कामाचा वेगच त्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला आहे. मात्र यातून आपण काय धडा घ्यावा, तर अजित पवारांना संपूर्ण महाराष्ट्र आज कुठल्या कारणासाठी लक्षात ठेवतो, तर अजित पवार भल्या सकाळी उठून कामाला लागणारे नेते होते. अजित पवारांच्या कामाचा वेग प्रचंड होता, त्यामुळेच ती लोकप्रिय होते. त्यामुळे अजित पवारांचा हा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. निर्व्यसनी राहिलं पाहिजे आणि भल्या सकाळी उठून कामाला लागलं पाहिजे. त्याचबरोबर कामाचा वेग प्रचंड असला पाहिजे. थँक्यू.